नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडीचे रिव्हिजनचं लेक्चर 2 घेतोय। पहिला आपण एक लेक्चर घेतलेला आहे, जर तुम्ही ते बघितलं नसेल तर ते सुद्धा बघून घ्या। रिव्हिजन जी की खूप इम्पॉर्टंट असते, एक्झाम आता खूप जवळ आलेली आहे, तर येणाऱ्या राज्यसेवेसाठी आणि कंबाईन एक्झामसाठी आपण रिव्हिजन लेक्चर्स आता चालू केलेले आहे। त्याच्यामध्ये हे लेक्चर जे आहे ते दुसरं आहे। याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये हे लेक्चर असणार आहे, जेणेकरून मग तुम्हाला ते फील यावं एक्झामचं यासाठी। तर चला सुरुवात करू। आणि तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, क्वेश्चनचा आन्सर तुम्ही आधी सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर मग त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही बघा। चला सुरुवात करू आता पहिल्या क्वेश्चन पासून। बघा पहिला क्वेश्चन काय, कोणाला 2018 सालच्या ग्लिट्झमन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे किंवा आता तर आपण एक क्वेश्चन बघताना क्वेश्चन मधून क्वेश्चन सुद्धा क्रिएट करून त्याचे आन्सर लक्षात ठेवायचे। तर बघा इथं विचारलेलं आहे 2018 सालचा ग्लिट्झमन पुरस्कार। तर तुम्हाला माहित पाहिजे की ग्लिट्झमन पुरस्कार जो आहे तो कोण देतं। ओके, तर हा जो ग्लिट्झमन पुरस्कार आहे तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीकडून दिला जातो। ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा, हार्वर्ड विद्यापीठाकडून हा पुरस्कार दिला जातो। आणि 2018 सालचा जो पुरस्कार आहे तो मलाला युसुफझाईला मिळालेला आहे। मग आता इथे मलाला युसुफझाई आलेला आहे, तर तिच्याविषयी सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मलाला युसुफझाई जी की सर्वात तरुण व्यक्ती होती, 2014 साली त्यांना नोबेल मिळालेला होता। हे पण तुम्ही जस्ट नोट करून ठेवा, तो नोबेल होता शांततेचा नोबेल। आणि यांच्याबरोबरच 2014ला जो मिळालेला होता नोबेल पुरस्कार तो भारताच्या कैलास सत्यार्थी यांना मिळालेला होता। चिल्ड्रन राईट ॲक्टिव्हिस्ट होते ते, 2014ला त्यांना सुद्धा मिळालेला होता। आणि तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा मल्टीलायनरमध्ये सांगितलं जाऊ शकतं की मलाला डे कधी साजरा केला जातो। ओके, तर मलालाने ज्यावेळेला पहिल्यांदा युनायटेड नेशन्सच्या असेंब्लीमध्ये ज्यावेळी स्पीच दिलं, ओके, ते होतं 12 जुलै। ओके, 12 जुलै 2013ला वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा तिने UN मध्ये भाषण केलं आणि तो भाषण केलं तो दिवस UN ने मलाला डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे। ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा, मलाला डे कधी साजरा केला जातो, तर तिने जे पहिल्यांदा भाषण केलं तो 12 जुलै, तोच दिवस मलाला डे म्हणून साजरा केला जातो। आता मलाला युसुफझाईला मिळालेले पुरस्कार एक बघितला आपण की 2014 साली शांततेचा नोबेल मिळालेला होता, 2013 साली संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स अवॉर्ड मिळालेला आहे, हे पण तुम्ही नोट करून ठेवा। आणि आता ह्युमन राईट्स जो आहे अवॉर्ड, बरोबर, ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे, तर याच्याविषयी आता तुम्हाला लक्षात पाहिजे पाकिस्तानच्याच एका व्यक्तीला मिळालेला आहे, तो जो मरणोत्तर मिळालेला आहे, बरोबर, मरणोत्तर मिळालेला आहे अस्मा जहांगीर। मग तुम्हाला आता ही नावं लक्षात ठेवायची आहेत की अस्मा जहांगीर आणि मलाला युसुफझाई यांना सुद्धा हा पुरस्कार जो आहे तो ह्युमन राईट्स अवॉर्ड मिळालेला आहे युनायटेड नेशनचा। आणि त्यांनी मलाला फंडाची सुद्धा स्थापना केलेली होती की जे म्हणजे त्यांचा प्रचार करायचा, कामाचा जो प्रचार करायचा होता त्यासाठी मलाला फंडाची सुद्धा स्थापना केलेली होती। म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मलाला युसुफझाई। एवढं तुम्हाला या पॉईंटमधून कळतं। बघू पुढे, आशा करतो तुमचा हा क्वेश्चनचा आन्सर बरोबर आला असेल। क्वेश्चन नंबर 2, कोणत्या देशात 33व्या एशियन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले। मलाला युसुफझाईचं पुस्तक सुद्धा होतं, आपण नुकतीच न्यूज बघितलेली होती की वी आर डिस्प्लेस्ड माय जर्नी अँड स्टोरीज फ्रॉम रिफ्युजी गर्ल्स अराउंड दी वर्ल्ड। त्यांनी जे जगभरातील प्रवासी आणि शरणार्थी ठिकाणांच्या भेटींचे अनुभव त्याच्यामध्ये सांगितलेले होते। ते बुक सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, वी आर डिस्प्लेस्ड माय जर्नी अँड स्टोरीज फ्रॉम रिफ्युजी गर्ल्स अराउंड दी वर्ल्ड। ओके, हे पुस्तकाचं नाव आहे मलाला युसुफझाईंच्या, हे पण तुम्ही नोट करा। तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 33वी जी एशियन शिखर परिषद होती ती कुठे झालेली होती, तर सिंगापूर। म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3। आता इथं एशियन आलेला आहे, तर एशियनचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स। ओके, सदस्य देश 10 आहेत आणि ऑब्झर्वर 2 आहेत, हे जस्ट नोट करा। ज्या वेळेला एशियन येतं त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की याचं जे हेडक्वार्टर आहे ते जकार्ता। ओके, इंडोनेशियाचं जकार्ता। आता इंडोनेशिया आलं की तुम्हाला लगेच माहित पाहिजे की इंडोनेशिया मास्टर्स आता झालेला आहे नुकतंच, त्याची सायना नेहवाल विजेती ठरलेली आहे। स्पॅनिश खेळाडू कॅरोलिना मरिन जी की दुखापतग्रस्त झाली आणि तिथून माघार घेतली, त्यामुळे सायना नेहवाल जे आहे तिने हे इंडोनेशिया मास्टर्स 2018 जिंकलेलं होतं, बरोबर। आता हे एशियनच्या रिलेटेड आलेलं आहे। आता एशियनचं हेडक्वार्टर जे आहे ते जकार्ताला आहे। कोरिलेट करायचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर इथे कोरिलेट कसं होणार की इंडोनेशिया आहे, तर भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये पहिला सागरी सराव झालेला आहे, त्याचं नाव सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, त्याचं नाव आहे समुद्र शक्ती।
ओके, सुराबाया बंदराजवळ जो झाला तो समुद्र शक्ती पहिला सागरी सराव आहे, त्यामुळे तुम्हाला नोट करून ठेवायचं आहे. आणि एशियन आणि भारत पर्यटक मंत्र्यांची बैठक झालेली होती, ती कुठे झाली हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर ही झालेली व्हिएतनाम येथे. ओके, बघा असंच कोरिलेट केलं तर एशियनच्या रिलेटेड किती न्यूज झाल्या बघा. आणि व्हिएतनाममध्ये कुठे झाले, सिटीचं नाव सुद्धा लक्षात ठेवा, हा लॉंग सिटी. ओके, या सर्व न्यूज आपण घेतलेल्या आहेत, फक्त वेगवेगळ्या तारखेचे असल्यामुळे इथे आपण एकदम क्युम्युलेटिव्ह घेत आहोत, रिव्हिजन काइंड ऑफ. ओके, एवढं झालेलं आहे आता याच्याविषयी. याचं उत्तर आहे इंडोनेशिया 33वी एशियन शिखर परिषदेचे आयोजन सिंगापूरमध्ये झालेलं आहे. बरोबर. बघू पुढचा क्वेश्चन. 281 अँड बियॉन्ड हे खालीलपैकी कोणाचे आत्मचरित्र आहे, ही बायोग्राफी कोणाचे आहे असं विचारलेलं आहे. तुम्हाला याचा आन्सर माहीतच असेल, तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 व्ही.व्ही.एस. लक्ष्मण. ओके, आणि हे लिहिलं कोणी आहे तर आर कौशिक यांनी लिहिलेलं आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा, कदाचित तुम्हाला कोणी लिहिलं हे विचारलं जाऊ शकतं. आता जस्ट याची पार्श्वभूमी 281 का आहे तर व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा हा टॉप स्कोर आहे. ओके, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, हा जो आहे तो टॉप स्कोर आहे व्ही.व्ही.एस. लक्ष्मणचा. आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मणची जे डेब्यूट होतं ते 1996ला झालेलं होतं. रिटायरमेंट होती ती 2012ला झालेली होती. आणि जे याची जी पार्टनरशिप आहे व्ही.व्ही.एस. लक्ष्मणची राहुल द्रविड सोबत, जी इडन गार्डनमध्ये झालेली होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध, ती खूप फेमस होती. 2001 साली जी मॅच झालेली ती. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्यावर माहीत पाहिजे की 281 का आहे तर त्यांचा तो टॉप स्कोर आहे. ओके, आर कौशिक लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे लेखक आहेत. आणि हे आत्मचरित्र आहे ते व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांचं आहे. आता इथं क्रिकेटचा खेळाडू आहे, तर तुम्ही क्रिकेटच्या इथं जर न्यूज रिवाइज केला तर एकदम बेस्ट आहे. बघू पुढे. आणि आता हे आत्मचरित्र आहे, तर बुक्स वगैरे जे आहेत ते पण तुम्ही इथं असे रिवाइज करणं अपेक्षित आहे. पुढचा क्वेश्चन. डिसेंबर 2018 मध्ये भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था याचे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिजेंद्र पाल सिंग. आता बघा बिजेंद्र पाल सिंग आलेला आहे, आता इथे आलेला आहे FTI आहे. बरोबर, तर तुम्हाला FTIचा पहिल्यांदा फुल फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याची की स्थापना आहे 1960 साली झालेलं आहे. ओके, याचं जे हे पहिल्यांदा नवी दिल्लीला होतं आणि 1974 पासून मग ह्याचं जे मुख्यालय आहे ते पुण्याला शिफ्ट झालेलं आहे. हे पण जस्ट तुम्ही नोट करा, हे पुण्याला आहे. आणि आता बिजेंद्र पाल सिंगच्या अगोदर हे जे होतं ते FTIचे जो राजीनामा होता अध्यक्षपदाचा तो दिलेला होता अनुपम खेर यांनी. मग हे पण तुम्हाला जस्ट इथून दुसरी पण जी न्यूज आहे अनुपम खेर. ओके, हे पण तुम्ही नोट करून ठेवा की अनुपम खेर यांनी राजीनामा दिलेला होता आणि असं राजीनामा देण्याची पहिलीच वेळ होती. अनुपम खेरच्या विषयी सुद्धा आपण न्यूज घेतलेली होती, त्यांना पद्मश्री मिळालेला आहे, पद्मभूषण सुद्धा मिळालेलं आहे. आता बिजेंद्र पाल सिंग यांचं सांगायचं झालं तर यांची नेमणूक जी आहे ती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केलेली आहे. आणि ही जी नेमणूक असते ती 3 वर्षांसाठी असते. ओके, हे पण जस्ट नोट करून ठेवा, 3 वर्षांसाठी असते ही नेमणूक. आणि याच्या आधी ते FTIच्या प्रशासन परिषदेचे उपाध्यक्ष होते. तुम्हाला मल्टीलायनर जर बिजेंद्र पाल सिंग यांच्याविषयी आलं तर येऊ शकतं की ते CIDचे निर्माते व दिग्दर्शक आहेत. ओके, CIDचे निर्माते व दिग्दर्शक. ओके, हे CID आपण बघतच होतो, आता ही चालू असते ती, तर त्याचे ते निर्माते दिग्दर्शक आहेत. एवढं तुम्हाला जस्ट माहीत पाहिजे. FTI फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, स्थापना 1960ला, 1974ला ती पुण्यामध्ये शिफ्ट झालेलं आहे. त्यांचं जे मुख्यालय आहे ते त्याच्या आधी ते नवी दिल्लीला होतं. ओके, याच्या आधीचे जे अनुपम खेर होते की ज्यांनी पहिल्यांदाच म्हणजे असं होतं की कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी राजीनामा दिलेला होता. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. बघू पुढे. क्वेश्चन नंबर 5 मल्टीलायनर क्वेश्चन आहे बघा. खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा. अचूक म्हणजे तुम्हाला बरोबर असं ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स बघा, मदनलाल खुराना यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झालेलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांचे निधन झालेले ऑक्टोबर महिन्यामध्ये, तर ते 82 वर्षाचे होते. म्हणजे हे जे आहे ते वाक्य बरोबर आहे. 1993 ते 96च्या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते. ओके, तर मग हे पण बरोबर आहे, ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत. 93 ते 1996च्या दरम्यान ते मुख्यमंत्री होते. उत्तर प्रदेश राज्याचे त्यांनी राज्यपाल पद भूषवले होते. तर आता हे जे आहे ते उत्तर प्रदेश राज्याचे नसून ते जे होते ते राज्यपाल होते राजस्थानमध्ये. ओके, हे इयर पण तुम्ही नोट करून ठेवा की ते जे होते ते 2004 साली होते. बरोबर, आणि ते कशाचे होते तर राजस्थान.
ओके, म्हणजेच हे काय क चूक आहे. म्हणजे एकतर म्हणजे सर्व बरोबर आणि सर्व चूक हे दोन्ही पण पर्याय गेलेले आहेत. इथे बघा अ व ब बरोबर क चूक, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते याचं आन्सर आहे. ओके, हे जेवढं तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे. ते राज्यपाल होते राजस्थानचे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री होते आणि विशेष लक्षात ठेवा दिल्लीमधून ते 4 वेळा संसदेवर निवडून गेलेले होते. हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण मल्टीलाईन आला तर हे वाक्य सुद्धा येऊ शकतं की ते 4 वेळा की 5 वेळा असं फसवू शकतात तुम्हाला. तर ते किती 4 वेळा संसदेवर निवडून गेले होते. बघू पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणी UTS ऑन मोबाईल हे ॲप्लिकेशन सुरू केले? तर बघा इथे विचारले UTS ऑन मोबाईल, तर तुम्हाला इथे हे पण माहित पाहिजे की UTS म्हणजे काय. ओके, UTS यू फॉर अनरिझर्व, टी फॉर तिकीट सिस्टीम, अनरिझर्व तिकीट सिस्टीम. आता तिकीटच्या रिलेटेड त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक 2 रेल्वे मंत्रालयाने हे ॲप लॉन्च केलेलं आहे, हे ॲप सुरू केलेलं आहे. आता इथं रेल्वेच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्ही रेल्वेच्या रिलेटेड जेवढ्या न्यूज आहेत त्या इथे रिवाईज करणं अपेक्षित आहे. पहिलं तुम्हाला माहित पाहिजे रामायण एक्सप्रेस. ओके, त्यानंतर आपण पाहिलेलं होतं सर्वात उंच रेल्वे लाईन, सर्वात उंच रेल्वे लाईन दिल्ली ते लडाख जोडणारी, बरोबर. आणि त्याच्यानंतर होतं UTS ऑन मोबाईल, आता पाहिलं आपण. आणि ई दृष्टी सॉफ्टवेअर, विशेष करून ई दृष्टी सॉफ्टवेअर रेल्वेच्या वक्तशीरपणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी जे होतं ते ई दृष्टी होतं. आणि वडोदरा येथे गुजरातमधल्या देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ झालं होतं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. गुजरातच्या रिलेटेड एक न्यूज तुम्ही जेवढ्या आहेत तेवढ्या सुद्धा एकत्र करून आहे ते बघणं अपेक्षित आहे इथे. तर बघा याचं उत्तर काय आहे. रेल्वे मंत्रालयाने UTS ऑन मोबाईल केलेलं आहे. रामायण एक्सप्रेस जी प्रभू रामचंद्रांच्या सर्व ठिकाणांना हे व्हिजिट करणार होतं. सुरुवात दिल्लीच्या सफरगंज स्टेशनपासून केली जाणार होती. ओके, आणि ही श्रीलंकेला सुद्धा मग ती जाणार होती, जिथे प्रभू रामचंद्रांनी व्हिजिट केलेली होती तिथं. सर्वात उंच रेल्वे लाईन होती ती दिल्ली ते लडाख. आता सर्वात उंच रेल्वे लाईन म्हटलेलं आहे, तर तुम्हाला त्याची उंची सुद्धा माहीत पाहिजे, 5360 मीटर. ओके, सध्या जे आहे ते चीनमधील तिबेटमध्ये जे आहे ते 2000 मीटरचे आणि येतं. आता रेल्वेच्या विषयी तर रेल्वे मंत्री पियुष गोयल, पहिले जॉन मताई. ओके, एवढं तुम्हाला या न्यूजमधून रिवाईज करता येईल. बघू पुढे. कोणत्या व्यक्तीकडून ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने बहाल केलेला अँबॅसेडर ऑफ कॉन्सायन्स अवॉर्ड हा सन्मान परत केलेला आहे? तर बघा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जागतिक मानवाधिकार संघटना आहे, त्यांनी जो दिलेला पुरस्कार होता अँबॅसेडर ऑफ कॉन्सायन्स अवॉर्ड, हा पुरस्कार कुणाकडून परत घेतला आहे? तर याचं उत्तर आहे आंग सान सू की. आता आंग सान सू की जे आहेत त्यांचा देश सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, म्यानमारचे आहेत, बरोबर. त्यांना हा जो पुरस्कार होता तो 2009 साली दिला गेलेला होता, मग तो त्यांच्याकडून आता परत घेतलेला आहे. ओके, रोहिंग्या प्रकरणावरून तो जो आहे तो परत घेतलेला आहे. जस्ट तुम्ही लक्षात ठेवा, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जागतिक मानवाधिकार संघटना आहे, पुरस्काराचं नाव अँबॅसेडर ऑफ कॉन्सायन्स अवॉर्ड, आणि हा दिला होता म्यानमारच्या आंग सान सू की यांना 2009 साली, जो की आता परत घेतलेला आहे रोहिंग्या प्रकरणावरून. बघू पुढे. तुम्हाला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि मग ते बरोबर की चूक हे तुम्हाला इथे ओळखायचं आहे. तर बघा, ज्येष्ठ पत्रकार एन राम, नाव लक्षात ठेवायचं आहे, एन राम यांना 2018 सालच्या प्रतिष्ठित राजा राममोहन रॉय पुरस्कार कोणता राजा राममोहन रॉय पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले आहेत. तर हे बरोबर आहे की त्यांना जो 2018 सालचा राजा राममोहन रॉय पुरस्कार होता तो एन राम यांना मिळालेला आहे. ओके, राष्ट्रीय प्रेस दिनी जो की 16 नोव्हेंबरला होता त्यावेळेला यांना हा दिला गेलेला आहे. एन राम हे द हिंदू वृत्तपत्राचे अध्यक्ष आहेत, तर हे सुद्धा बरोबर आहे. ते एन राम ते द हिंदू वृत्तपत्राचे अध्यक्ष आहेत. आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी वार्षिक असा राजा राममोहन रॉय पुरस्कार दिला जातो. तर याचं काय क पण बरोबर आहे, म्हणजेच काय सर्व बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 सर्व बरोबर. आता इथं राजा राममोहन रॉय पुरस्कार आलेले आहेत. राजा राममोहन रॉय आधुनिक भारताचे जनक, त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828. हे पण जस्ट तुम्ही इथे नोट करून ठेवणं अपेक्षित आहे. ओके, बघू पुढे. कोणत्या तारखेपासून भारत स्टेज 4 BS4 वाहनांना भारतात विक्रीसाठी बंदी घालण्यात येणार आहे? आता हे BS स्टेज 4 काय आहे हे पण तुम्हाला माहित पाहिजे. BS4, तर BS4 जे आहे ते इमिशन स्टँडर्ड आहे. ओके, जे इंजिनचं इमिशन असतं त्याचं इमिशन स्टँडर्ड आहे BS4. तर याच्या विक्रीसाठी जे आहे 30 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. नंतर 1 एप्रिल 2020 नंतर ही आहे ती बंदी घातली जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 एप्रिल 2020.
लक्षात ठेवा बघा 20 आहे, कारण असं जर आलं तर थोडं कन्फ्यूज होतं, म्हणून तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं आहे 2020. बघू पुढे. ईज ऑफ डुईंग बिझनेस 2018 अहवालाबाबत योग्य विधाने निवडण्यासाठी सांगितलेलं आहे. तर बघा पहिलं विधान दिलेलं आहे, यामध्ये भारत 77व्या स्थानी आहे. तर तुम्हाला माहितच असणार आहे, आपण बरेच वेळा घेतलेलं आहे. तर याचं उत्तर आहे फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. हा अहवाल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून जाहीर केला जातो. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाही आहे, तर हे वर्ल्ड बँकेपासून, वर्ल्ड बँक हे जाहीर करतं. तर वर्ल्ड बँक हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC ला आहे. तर हे पण लक्षात ठेवा. 2017 मध्ये 30 अंकांनी प्रगती करत भारत 100व्या स्थानी आला होता. तर बघा 2017चं विचारलेलं आहे. तर 2000 म्हणजे मागच्या वर्षी कोणत्या स्थानी होता हे विचारलेलं आहे. तर मागच्या वर्षी बरोबर आहे की तो 100व्या स्थानी होता. आणि तुम्हाला 30 अंकांची प्रगती करून म्हटलेलं आहे. तर तुम्हाला इथेच कळलं पाहिजे की म्हणजे 2016ला तो किती होता, 130व्या रँकवर होता. 2016ला तो 130व्या रँकवर होता आणि 2015ला सुद्धा 130 रँक होता. म्हणजे 2016 आणि 15 सेम 130 होता. 2017ला 100व्या स्थानी आला आणि 2018ला 77व्या स्थानी आलेला आहे. ओके, हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. मग तुम्हाला इथे कळेलच आता 100 आणि 77 किती अंकांची जी प्रगती केली बघा. म्हणजेच काय आहे, ब चुकीचं आहे, अ बरोबर आहे, क बरोबर आहे. ओके, म्हणजे अ व क योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं योग्य आन्सर आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल आणि तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये शेअर कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.